दुसऱ्या मॅच की तरफ बढ़ते. चला मॅच सुरू करा. विनंती असेल, पंच त्या ठिकाणी तयार आहेत. जास्ती वेळ आपण मैदानावरती घ्यायची नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती किंवा षटक संपल्यानंतर मीटिंगसुद्धा नॉट अलाउड असेल. या बारीक बारीक गोष्टीवरती आपण लक्ष द्या, कारण आपल्याला आजसुद्धा 4-4 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत. उकाडा वाढला आहे म्हणून, नाहीतर आयोजकांना वाटत होता की 5 षटकांचे सुद्धा सामने आपण खेळवू शकतो, पण तो गरमी जास्ती आहे. त्याच्यामुळे आपण 5 षटकं म्हणजे एक मोठी कसोटीच असेल खेळाडूंसाठी सुद्धा. हिंदवी आहे ना? ओके. तो चलिए दोस्तों, इस मैच का पहले सत्र का 2 ओवर का खुदेकाल सुनने के लिए चलते हैं हमारे साथी कमेंटेटर, एक विहूर की बुलंद आवाज़ अनवर भाई उल्टे के पास. शुक्रिया मुश्ताक भाई. जबकि इस बीच मैच होने जा रहा है मुरुड विसिसी विहूर, दोनों के दरमियान ये मैच खेला जा रहा है 4 ओवरों के लिए. देखना बल्लेबाज तैयार, जबकि राइट हैंड ओवर द विकेट. अच्छी गेंद डाली थी, खिलाड़ी ने गेंद को हल्के से लपक लिया, कोई नुकसान नहीं. फिर खिलाड़ी से होते हुए गेंदबाज खुद गेंदबाज बॉलिंग मार पर अपनी गेंद को लेकर अपनी ओर की अगली गेंद डालेंगे राइट हैंड ओवर द विकेट. जबकि बल्लेबाज तैयार उनका गेंदों का सामना करने के लिए. और ये मैच होने जा रहा है इस वक्त विसिसी विहूर और मुरुड के बीच, हिंदवी पद में मुरुड. अच्छी गेंद थी, कीपर ने गेंद को कलेक्ट किया, कोई नुकसान नहीं. फिर खिलाड़ी से तो गेंदबाज के पास गेंद जाती हुई और अपनी पहली ओवर की अगली गेंद डालेंगे दाहिने हाथ से राइट हैंड ओवर द विकेट. जबकि बल्लेबाज उनका गेंदों का सामना करेंगे. और ये 4 ओवर का मैच होने जा रहा है इस वक्त विसिसी विहूर और मुरुड के दरमियान. गेंदबाज ने दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, दाहिने से गेंद डाली, अच्छी गेंद थी, और तब खेला और खुद कीपर ने कलेक्ट किया. इस ओवर की तीनों गेंद कीपर ने कलेक्ट किया. अच्छा फील्डिंग, अच्छा सुलूक किया गेंदबाज के साथ, कोई नुकसान नहीं. फिर बल्लेबाज तैयार गेंद का सामना करने के लिए, जबकि काफी लंबा रन अप, दाहिने से गेंद डालते हैं राइट हैंड ओवर द विकेट. और गेंद को उछाला, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी देखना क्या कर पाते हैं. जबकि गेंद और आउट. पहली ओवर की पहली गेंद में ओपनर बल्लेबाज निखिल धारवे, जो कि जिन्होंने 3 गेंद खेलने के बाद चौथी गेंद को उछाल दिया और सीधा कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे. इसी तरह से विसिसी विहूर के लिए पहला धक्का, जो कि अच्छे बल्लेबाज थे ओपनर, लेकिन कैच आउट होकर पैवेलियन वापस लौटे बगैर रन बनाकर. इस तरह से पहली ओवर प्रोग्रेस है और उनकी जगह नए बल्लेबाज गए मन्नान, जबकि नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज बॉलर नेम अक्षय, जो उन्होंने बहुत ही अच्छी पहली ओवर की शुरुआत की बिना विकेट स्थान पर, बिना रन बनाए 1 विकेट हासिल किया. अक्षय ने अपनी पहली ओवर में कामयाबी पाई. देखना इस पहली ओवर की अगली गेंद किस तरह से डालेंगे अक्षय. जबकि अक्षय दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, अच्छी गेंद दिया उसने, अच्छा गेंद को उछाला मन्नन ने आते ही, और सीधी गेंद 4 रन के लिए बाउंड्री के बाहर. मन्नन और टीम विसिसी विहूर का स्कोर इस वक्त जा पहुंचा 4-1 विकेट स्थान पर. जबकि पहली ओवर प्रोग्रेस है बॉलर ने अक्षय, और फिर गेंद को खेला मन्नान ने अच्छी तरह से, सिर्फ 1 रन. जबकि स्कोर जा पहुंचा विसिसी विहूर का 5-1 खिलाड़ी आउट होने पर. 1 ओवर मुकम्मल होने के बाद विसिसी विहूर का स्कोर पहुंचा 5-1 खिलाड़ी आउट होने पर. जबकि बल्लेबाज मन्नान एक अच्छे बल्लेबाज है, उस तरह से एक अच्छे गेंदबाज है. देखना किस तरह खेल पाते हैं. जबकि 4 ओवर का मैच है विसिसी विहूर वर्सेस मुरुड. इस वक्त विसिसी विहूर का स्कोर है 5-1 खिलाड़ी आउट होने के बाद, 1 ओवर मुकम्मल होने के बाद. देखना कप्तान किस गेंदबाज को निकालना चाहते हैं. जबकि ओपनर बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर और शायद स्ट्राइक संभालेंगे मन्नान. स्कोर जा पहुंचा है 5-1 खिलाड़ी आउट होने पर विसिसी विहूर.
देखना किस तरह से प्रवेश पाटिल जो कि गेंदबाज है, प्रवेश पाटिल ये अपनी पहली और टीम से दूसरी ओवर लेके बॉलिंग मार पर, क्योंकि 4 ओवर का मैच होगा तो मुल्क की तरफ से पहली ओवर खत्म होने के बाद स्कोर जा पहुंचा वीसीसी वीवुर का 5, एक खिलाड़ी आउट होने पर, जबकि प्रवेश पाटिल अपनी तरफ से पहली और टीम से दूसरी ओवर लेके बॉलिंग मार पर और छोटा सा रन आप दाहिने से गेंद डालेंगे, जबकि मन्नान नॉन स्ट्राइक पर है, ओपनर बल्लेबाज स्ट्राइक संभाले, स्कोर पहुंचा 5, एक खिलाड़ी आउट होने पर वीसीसी वीवुर। फिर प्रवेश पाटिल, अच्छी गेंद थी, गेंद को ऊंचा लगेगी नहीं खिलाड़ी, देखना क्या पता, लेकिन कैच मिस होगा और इससे 1 रन मुकम्मल, जबकि स्कोर पहुंचा 6, एक खिलाड़ी आउट होने पर वीसीसी वीवुर मुरुड के सामने। प्रवेश पाटिल अपनी ओर की अगली गेंद डालेंगे दाहिने से, छोटा सा रन अप, राइट हैंड ओवर द विकेट, जबकि वीसीसी वीवुर का स्कोर है 6, एक खिलाड़ी आउट होने पर। तो देखना गेंदबाज किस तरह से गेंद डालेंगे, जबकि नॉन स्ट्राइक पर है मन्नान पंगारकर, स्ट्राइक संभाले ओपनर बल्लेबाज। फिर प्रवेश पाटिल गेंद को धीरे धीरे बॉलिंग पर जाते हुए अपनी ओर की अगली गेंद, जबकि स्कोर पहुंचा पिरवे गेंदबाज काफी छोटा सा रन, आप दाहिने से गेंद डालते हैं राउंड विकेट, ओपनर बल्लेबाज तैयार उनका सामना करने के लिए, नॉन स्ट्राइक पर मन्नान, स्कोर पहुंचा 5, एक खिलाड़ी आउट होने पर। अच्छी गेंद थी, फुल टॉस गेंद, गेंद को उछाला लेंगे, गेंद के पास खिलाड़ी देखना और मन्नान कैच आउट, बड़ी अच्छी गेंद। इस तरह से देखना मन्नान पंगा की जगह पर नए बल्लेबाज कौन जाना चाहते हैं, जबकि अच्छे गेंदबाज अच्छे बल्लेबाज है और इस बीच मुरुड वीसीसी वीवुर के बीच दरमियान मैच खेला जा रहा है। प्रवेश एक अच्छे बल्लेबाज है, पाटिल जो गेंदबाज, और वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से, इस वाइड बॉल से बढ़ता हुआ स्कोर 6, 2 खिलाड़ी आउट होने के बाद वीसीसी वीवुर, जबकि स्कोर पहुंचा 6, प्रवेश पाटिल और गेंद को उछाला, लेकिन गेंद के पास खिलाड़ी देखना क्या कर पाते, जबकि गेंद को कलेक्ट किया दौड़कर बड़े आसानी के साथ सिर्फ 1 रन दिया, स्कोर जा पहुंचा वीसीसी वीवुर 7, 2 खिलाड़ी आउट होने पर। दूसरी ओवर जारी है और आपको 2 ओवर खत्म होने के बाद कमेंट देंगे हमारे मुश्ताक भाई, जबकि दूसरी ओवर प्रोग्रेस है, बॉलर नेम बहुत अच्छे है प्रवेश पाटिल, देखना किस तरह गेंद डालेंगे, जबकि बल्लेबाज तैयार, जो ओपनर बल्लेबाज जा पहुंचे हैं मैदान पर मौजूद, देखना किस तरह से बल्लेबाजी करेंगे और थोड़ा कीपर फील्डर को आगे पीछे करते हुए, तब्दीली करते हुए और गेंदबाज बड़े गौर से बल्लेबाज को देखते हुए, देखना फिर गेंदबाज तैयार, बल्लेबाज उनको सामना करेंगे, जबकि तैयार लेफ्टी बल्लेबाज है जो ओपनर बल्लेबाज जा चुके थे, देखना किस तरह से खेल पाते। गेंदबाज ने काफी लंबा रन अब दौड़ने शुरू किया, अंपायर को पार किया, दाहिने से गेंद डाली, अच्छी गेंद थी, लेफ्टी बल्लेबाज ने खेला और दौड़ कर 1 रन मुकम्मल आसानी के साथ, हालांकि दूसरा रन जाते थे लेकिन बल्लेबाज ने रोका, देखा कि फील्डिंग बहुत अच्छी है वहां पर। इस तरह से बढ़ता हुआ स्कोर 8, वीसीसी वीवुर का स्कोर है 8, 2 खिलाड़ी आउट होने पर, जबकि दूसरी ओवर प्रोग्रेस है मुरुड की तरफ से, दूसरी ओवर प्रोग्रेस है मुरुड की तरफ से वीवुर के सामने, जबकि वीसीसी वीवुर का स्कोर है 8, 2 खिलाड़ी के नुकसान पर। और दूसरी ओवर की अगली गेंद डालेंगे दाहिने से, राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाज, और उन गेंदबाज का सामना करेंगे बल्लेबाज लेफ्टी बल्लेबाज, देखना कहां तक साथ देते हैं, जबकि स्कोर है 8, 2 खिलाड़ी नुकसान पर वीसीसी वीवुर मुरुड के सामने। फिर और बल्लेबाज जहानामुर में, लेकिन गेंदबाज एक अच्छे तेज दौड़ से दौड़ना शुरू किया और अंपायर गेंद को वाइड करार दिया
जबकि एसीसी वीर का स्कोर है 9 लॉस ऑफ 2 विकेट। 2 खिलाड़ी आउट होने पर बीसीसी वीर का स्कोर है 9। जबकि दूसरी ओर प्रोग्रेसिव बॉलर परेश पाटिल काफी लंबा रनअप, तेज दौड़ना चाहते हैं और अंपायर को पार करके अच्छी गेंद डालेंगे, देखना। लेकिन अच्छे बल्लेबाज वहां पर जहानापुर में स्टंपिंग आगे आते हैं बल्लेबाज गेंद को खेला, लेकिन गेंद सीधी बाउंड्री के बाहर। बहुत अच्छा बेहतरीन शॉट है, बड़े प्यार से अंपायर 6 रन का इशारा करते हुए इस 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर। दो ओवर मुकम्मल के बाद स्कोर 19 लॉस ऑफ 2 विकेट विहुर। और आपको खबर देंगे हमारे प्यारा भाई, सॉरी मुश्ताक भाई, फिर उसके प्यारा भाई। शुक्रिया अनवर उल्डे साहब। ये अनवर उल्डे की आवाज़ जो आप सुन रहे थे दोस्तों, 13 अप्रैल से शुरुआत हुए ये मुकाबले, आज का दूसरा दिन। और पानी 14 एप्रिल का दोस्तों एक इतिहास आहे। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा राज्यघटना लिहिणारे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त मित्रांनो तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन आणि नक्कीच शुभेच्छा असतील। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा संविधान ज्याने राज्यघटना लिहिली मित्रांनो, आणि त्या संविधानाच्या अधिकारामुळेच आपल्याला एक स्वातंत्र्य दिलं आहे। आणि आज त्या 24 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने विहूर मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 30 दुसरा आणि आजचा दुसरा दिवस सुद्धा आहे। दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना मित्रांनो तुमच्या आमच्या भेटीसाठी आलाय। ज्यांनी आता मोबाईल ऑन केला असेल त्यांना या ठिकाणी मी माहिती देतोय की हा सामना आपण पाहतोय, एका बाजूला हिंदवी पद्मदुर्ग मुरुड संघ आहे, तर दुसरा VCC विहूर असा संघामध्ये लढत सध्याच्या घडीला सुरू आहे। प्रथम 2 षटकांमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 19 धावा आलेल्या आहेत। अफान कासकर, वा सुरेख फटका अफगाण कासकरच्या बॅटमधून वन बाउंड चेंडू जातो सीमारेषा पार, येतोय ये दूरी पाने दी छे की मंजूरी, षटकार। हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर। या षटकारामुळे वाढते धावसंख्या 29। वाह, काय छान सुरुवात केली मित्रांनो। पॉकेट डायनामाइट, पुन्हा मोठा फटका, हवेत केलेला फटका, पुन्हा चेंडू दंडीला दान। इथे पाहूया किती धावा मिळतील अफान कासकर याला। हा चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि याखेरीज आपण पाहतोय 3 धावा सुद्धा VCC विहूर च्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला। चौथा धाव घेण्याचा धाडस, वाह, चौथा धाव सुद्धा पूर्ण होतोय। 3 चेंडूवरती मित्रांनो 3 मोठे फटके आलेले आहेत अफान कासकरच्या बॅटमधून आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो धावफलकावरती तब्बल धावा दिसत आहेत 33।
वाह, काय फलंदाजी सुरू आहे. अफान कास्कर ज्याला घडवण्याचं काम केलं आहे मित्रांनो, फहद कलबसकर, फरहान असेल, तुषार असेल. सुरुवातीला नक्कीच या खेळाडूंनी आलिशान ह्या संघापासून सुरुवात केली आहे, परंतु जेव्हा A1 नांदगाव ह्या संघामध्ये त्यांनी भाग घेतला. तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी ॲडव्होकेट दीपक तांबे साहेब सुद्धा आलेले आहेत. सर, तुमचा सुद्धा सहर्ष स्वागत. विनंती असेल, कायदे का माहिर दोस्तों, कानूनी दावपेच का माहिर दीपक तांबे सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन असेल, शुभेच्छा असतील. आज 134वी जयंती आपण आज पूर्ण भारतामध्ये साजरी करत आहोत मित्रांनो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे राज्यघटना ज्यांनी लिहिले ते भारतरत्न महामानव. आहा हा हा हा, वा भाई वा, इट वॉज फंटास्टिक. 41 धावा. कैसे कनेक्ट हो रहे हैं, सबको कनेक्ट नहीं कर सकते, इनसे बात कीजिए आप. करतोय मित्रांनो. जसं आपला डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत, आज त्या यादीमध्ये मित्रांनो अफान कास्कर विहूर मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतो. 41. हो, जुना असेल निखिल. हा, इथे मोठी जोरदार अपील पंचांकडे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी. वा, काय फलंदाजी केल्या मित्रांनो अफान कास्कर याने. आज अक्षरशः आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना सलो की पलो करून ठेवणारा फलंदाज. सुरुवातीला कोणी विचारसुद्धा केला नसेल. VCC विहूरचे 2 खंदे फलंदाज जेव्हा माघारी परतले होते तेव्हा असं वाटत होता, आमिर तालिबसुद्धा बोलत होता की कमीत कमी 30 धावेंपर्यंत तरी आमच्या संघाने मजल मारावी तर एक चांगली लढत होईल. परंतु आमिर 3 षटकं संपलेली आणि धावसंख्या आपल्याला धावफलकावर दिसते 41. 2च गडी बाद, 3 गडी बाद सॉरी. तिसरा फलंदाज या ठिकाणी अफान कास्कर. अफान कास्करसाठी नक्कीच एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. जिमाम, टाळ्या वाजव. काय फलंदाजी केली त्यांनी. 2 षटकांमध्ये धावफलकावरती 16 होत्या आणि तिथे 2 फलंदाज, खंदे फलंदाज, आघाडीचे फलंदाज बाद झाले होते. निखिल दारवे पहिला बायकर मॅन मित्रांनो मुरुड तालुक्यातील, त्याचा विकेट मिळवलं. त्याच्यानंतर मन्नान आऊट झाला होता. नवीन बॉल नाही, 2 षटकांच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर नवीन बॉल, 2 षटकांच्या नंतर जर चेंडू गेला तर मग रोल बॉल दिला जाईल. काल सुद्धा आपण हे सांगितलं होतं. बॉल जुना आहे ना सर? यस, रोल बॉल आहे. निखिल निश्चिंत राहा मित्रांनो, कारण दोन्ही पंच तटस्थ आहेत आणि त्यांना काय जबाबदारी असते ती सर्व माहिती आहे. नक्कीच संघाला वाटत असते, पाठीराख्यांना वाटत असते कुठलीही चूक होऊ नये, ते निदर्शनास आणण्याची ते मात्र प्रयत्न करत असतात. इथे आणखी मोठा फटका, परंतु इकडे पकडला जातो झेल. वा, सुरेख झेल. वा वा, छान झेल. खंदा फलंदाज ज्याने सुरुवात चांगली केली होती आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने रोहितने सुरुवात करून दिले धावा वाढवण्यासाठी. तो रोहित नागोजी, अष्टपैलू कामगिरी करणारा, हार्डलक म्हणेन रोहित. काय फटका मारला होता, पण ते तितकाच उत्कृष्ट असा झेल. त्या खेळाडूचं नक्कीच आम्हाला या ठिकाणी नाव समजलेलं नाही आहे, पण ते त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. गॅपमध्ये खेळलेला फटका. सिद्धार्थ वा, उत्कृष्ट कार्बन कमाल कॅच पकडलाय. नक्कीच रोहित, तुझा फटका चांगला होता. एक चांगला अष्टपैलू खेळाडू रोहित नागोजी सुद्धा माघारी परतलाय. 41 धावा, 4 गड्यांबाद. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय चांगली फलंदाजी. नक्कीच आज आठवणीतली फलंदाजी केली आहे. विहूर मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफान कास्कर याने 6 अवघ्या चेंडूचा सामना करत त्यांनी 23 धावा तब्बल ठोकल्या होत्या.
आणि जेव्हा संघ अडचणीत आला होता तेव्हा या दोघांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आहा, पुन्हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या ढेंगेतून फरार झाला. इथे येतोय वेलकम चौकार. हा नशिबाचा चौकार आहे. रायगडमधीलच नव्हे तर रायगडमधील सर्व जे महान स्टार आहेत त्यांच्यावरती जे बनवलेलं एक गाणं आहे, तो गाणं या ठिकाणी अवकताना योगेश पेनकर महाड रायगडचा वैभव. मित्रांनो, भारतीय संघाची कॅप्टनशिप करणारा टेनिस बॉलमध्ये त्याचा गाणंसुद्धा आपण ऐकलं आहे. मग योगेश पवार असेल, विश्वजित ठाकूर असेल, सुमित डोंगरे असेल, सर्व जे आपल्या रायगडमधील जे महान क्रिकेटपटू आहेत त्यांच्यावरती गायलेला हा गाणं. इथे मात्र आणखीन एक हादरा बसतोय. आता पहा आपण मित्रांनो, पुन्हा एकदा फलंदाज पाठोपाठ बाद होत आहेत. रोहित आणि अफवान यांनी चांगली फलंदाजी केल्यानंतर मात्र आता चौथ्या षटकामध्ये पुन्हा चित्त्यांच्या पत्त्यासारख्या या ठिकाणी फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होऊन माघारी परतत आहेत. आता उमेर मुकादम सुद्धा बाद झालाय. 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. VCC विहूर प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा खराब चेंडू या ठिकाणी धर्मेंद्रकडून बघायला मिळते. धर्मेंद्रने आपल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केलाय 5 धावा देऊन. धावफलकावरती 46 धावा लागते. उर्वरित 3 चेंडूमध्ये आणखीन चांगली फलंदाजी करावी लागेल. हंझला आदमने सध्याच्या घडीला मित्रांनो मैदानावरती आपल्याला दिसतोय. आज आयमन आरब सुद्धा खेळताना दिसेल, तर पराखोत सुद्धा आज आपल्याला खेळताना दिसेल. पुन्हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चित मिळेल. दुसरं धाव घेण्याचा धाडस या ठिकाणी करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने वाढती धावसंख्या पोहोचतोय 48च्या घरात. 48 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. हा शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील अवघ्या 2 चेंडू शिल्लक आहेत. धर्मेंद्र उजव्या हाताने फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस मात्र हा प्रयत्न अपयशी होतोय, कारण इथे कोणती घाई करायची नाही आहे. दोन्ही फलंदाजांनी आता मात्र एक नक्कीच निर्णय घेतला असेल. आधीच आपले बरेचसे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आता इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. 1 धावेने वाढती धावसंख्या 49. षटकातील हा शेवटचा चेंडू, इनिंगमधील हा शेवटचा चेंडू असेल. पाहूया मित्रांनो, अर्धशतक या ठिकाणी VCC विहूर या संघाचा धावफलकावरती लागेल का, किंवा धर्मेंद्र आणखीन एक विकेट, आणखीन एक हादरा हिंदवी पद्मदुर्गसाठी मिळवेल का, पाहूया. शेवटचा चेंडू, इथे चेंडू आलाय निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती एखादी तरी धाव आली असती तर 50 धावा झाल्या असत्या, पण 49 धावा VCC विहूर या संघाने प्रथम फलंदाजी करताना केले आणि 50 धावांचा उद्दिष्ट असेल हिंदवी पद्मदुर्ग या संघासमोर. दुसरी इनिंग सुरू व्हायच्या आधी पुन्हा एकदा आपण जाऊया नयन भायदेकडे एक मधुर संगीत ऐकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय एक संघ लाईनीमध्ये येतोय, एक संघ मैदानाच्या बाहेरून जाताना आपल्याला दिसतोय. वाह, काय छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांचा उद्दिष्ट असेल ओमकार मानकर. ओमकार, तुमच्या हा सामना जिंकण्यासाठी 50 धावांचा उद्दिष्ट असेल.
मानकरच्या संघामध्ये आपल्याला गणेश पडवलसारखा वा एक चांगला धडाकेबाज फलंदाज दिसणार आहे. आणखीन अक्षय कामलीवरती नक्कीच सर्वांच्या नजरा असतील. रिक्की गंबास असेल, हे टॉपचे आघाडीचे फलंदाज आहे. स्वतः ओमकार मानकर सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. तर या सर्व प्रज्वल पालवणकर सारखा फलंदाज आहे. आणखी सर्वांना ठाऊक असेल 14 एप्रिल बोलल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण पूर्ण भारत देशामध्ये साजरी करत असतो. विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमसुद्धा या दिवसानिमित्ताने आयोजित करण्यात येत असतात. कव्वालीसुद्धा आपण पाहत असतो. मजगावमध्ये सुद्धा शिंदे ब्रदर्सची कव्वालीसुद्धा आपण ऐकले. अशफाकबाई सुद्धा या ठिकाणी आले आहेत. अशफाकबाई, तुम्हाला सुद्धा विनंती असेल व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अशफाकबाई राजपूर या गावातील मुरुड तालुक्यातील एक चांगला अष्टपैलू म्हणून ज्याची ओळख होती ते अशफाकबाई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अशफाकबाई वेलकम. विनंती असेल अशफाकबाईला. बघा, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळलं आहे आणि चांगला क्रिकेट खेळणारे अशफाकबाई सुद्धा केसकरकर या ठिकाणी आलेले आहेत. तुषार डवलेकर, थोडासा आज तुषारची गोलंदाजी मात्र महागडी ठरली आणि तुषारकडून अपेक्षा होत्या. 29 धावा तशा बघायला गेले तर नक्कीच कमी होत्या. 29 मध्ये सामना जिंकणं आणि समोरील दादा संघ क्यूटेक स्विच गेअर, पण तो कौतुक करावं लागेल. आशिष चिंदरकरने जी सुरुवात केली आहे ना, तुषार डवलेकरने विचारसुद्धा केला नसेल. पहिला चेंडू माझा सीमा पार जाईल आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी वळूनसुद्धा पाहिला नाही. आकेश कदमने सुद्धा एक चांगला षटकार ठोकला होता पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकातच जवळपास मला असं वाटतं 16 धावा धावफलकावर लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास क्यूटेक स्विच गेअर या संघाचा विजय हा निश्चितच झाला होता पहिल्या षटकापासूनच. चला, टायमर या ठिकाणी लावलेला आहे. पहिल्या 3 षटक आपल्याला पहिल्या 15 मिनिटांमध्ये संपवावे लागतील, हाताळावे लागतील. पहिला बॉल, पहिला चेंडू खराब असेल नक्की. पंचाच्या निर्णयाची आम्ही सुद्धा वाट बघत होतो. कदाचित आमचा निर्णय चुकू शकतो, परंतु पंचांचा निर्णय चुकणार नाही.
इथे मात्र पंचांनी आपले दोन्ही हात शरीरापासून अगदी समांतर जमिनीवरून बाहेर करून सरसावून आम्हाला इशारा दिलाय, लांब करून इशारा दिलाय की हा वाईड बॉल, खराब चेंडू. पहिला इथे चांगला कमबॅक होताना आपल्याला बघायला मिळते. आणि निखिल आहे. लोकांची तोंड बंद करायची असेल तर जगात एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे आपण केलेला हा कमबॅक. हा महत्त्वाचा असतो. तुम्ही कसा कमबॅक करता त्याच्याकडे लोकांचे सुद्धा लक्ष असते. हा इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. अक्षय कांबली, मोठा मासा जाळाला लागलाय मित्रांनो. पहिला हादरा दिलाय निखिल दार्वे याने हिंदवी पद्मदुर्ग या संघाला. जाऊया नयन भायदे साहेबांकडे. भायदे सर आज सर्व क्रिकेटपटूंबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. भायदे काय तयारी केली बघा. ठाणे जिल्ह्यातील शान केतन म्हात्रे, वाकलन गावाचा, ज्याच्या नावावरती नयन भायदे 6 4 व्हीलर आणि 38 बाईक ज्यांनी जिंकले, केतन म्हात्रे. हा जगातील सर्वात महागडा खेळाडू म्हणजे क्रिकेटमध्ये, ज्यांनी 38 बाईक आणि 6 4 व्हीलर जिंकले. जागा नाही त्याच्याकडे. वाकलन, ठाणा, भिवंडी असे खेळाडू मित्रांनो ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव केलं आहे. टेनिस क्रिकेटचा स्तर खूप वरती गेला आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा आपण भारत देशामध्ये पाहत असतो. सीझन सेकंड मुंबई, माझी मुंबई या संघाने जिंकले होते मित्रांनो. त्याच ISPL 2 मध्ये सागर अलीच्या नावावरती तब्बल 493 धावा होत्या. 4 अर्धशतक त्याच्या नावावरती होते. मालिकावीर. आहा इथे मात्र चांगला फटका. वा सुरेख फटका. कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघालाय. चांगला कमबॅक या ठिकाणी निखिल दार्वेकडून बघायला मिळते. 7 या धावसंख्येवरती एक हादरा दिलाय अक्षय कांबलीच्या रूपात निखिल दार्वे याने. 50 धावांचा उद्दिष्ट असेल सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक मार्गस्थी आहे. 4 चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. हा पुन्हा वा 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 सुरेख फटका. डी पॉइंट. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय खणखणीत दंड. इज परमनंट आपण नेहमीच बोलत असतो. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. प्रज्वल पालवणकर टेनिस क्रिकेटमध्ये मुरुड तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू. पुन्हा चांगला फटका. पुन्हा चेंडू जातोय डीप कव्हर. इथे मात्र क्षेत्ररक्षण रेस कोण जिंकेल. वा बा 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 काय प्रयत्न त्या ठिकाणी. प्रयत्नांची पराकाष्ठ केली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या मित्रांनो. हा क्रिकेटचा थर्रार आहे. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक कोण आहे त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. शुएब आहे. शुएब पंगारकर. एकदा शुएब पंगारकर साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. काय प्रयत्न केलाय मित्रांनो. काल सुद्धा आपण या ठिकाणी सदाला, नीतूला चांगला क्षेत्ररक्षण करताना पाहिलाय. सागरला पाहिलंय. काय 2 झेल अडवले होते त्यांनी, पकडले होते, षटकार रोखले होते. असे ते क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आज आपल्याला दिसत आहेत. आणि शुएब खऱ्या अर्थाने आपला ग्रामीण क्षेत्रातील विहूर या गावातील खेळाडू आहे. माझी निवड मन्नानभाईंनी का केले मला ही सार्थ ठरवायचे आहे. त्यांना त्याचा हा निर्णय मला योग्य ठरवायचा आहे. म्हणून मी माझ्याकडून नक्की 100% देण्याचा प्रयत्न करेन. आणि तो प्रयत्न त्यांनी केलाय त्या ठिकाणी. चेंडू मात्र अडवता आलेला नाहीये. अडवलाय. धावा साध.
15 धावा धावफलकावर दिसत आहेत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, अपडेट थोडासा उशीर होत आहे. काल माझ्याबद्दल बऱ्याचशा लोकांची हीच तक्रार होती की विशेष म्हणजे हाफिज ताबीज जे आहेत गुजरातला होते काल, त्यांनी मला नेहमी सतत सांगत होते मुश्ताकबाई व्यवस्थित स्कोर दिसत नाही, तुम्ही बोलताय 15 धावा झाले, स्कोरबोर्डवरती 7 धावा दिसत आहेत. तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे असा मला टेक्निशियन सोहम सांगतोय की थोडासा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडासा दिलगिरी आम्ही नक्कीच या ठिकाणी व्यक्त करतोय. प्रत्येकजण ज्याला मित्रांनो मैदानावरती येता येत नाही ते आपल्या ऑफिसमध्ये आपल्या घर बसून हे सामने पाहत आहेत, त्या सर्व दर्दी रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलाय. धावफलकावरती 15 धावा आपल्याला दिसत आहेत. उर्वरित 18 चेंडू 35 धावांची गरज. काय मॅच होईल मित्रांनो. वा, सुरेख सुरुवात केल्या प्रज्वल पालवणकर याने. आपल्या वैयक्तिक प्रज्वल 14 धाव्यांवर खेळतोय. 4 चेंडूला सामोरे गेलाय तो. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. गणेश पडवल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने खेळला. 1 धाव मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावेने वाढती धावसंख्या 17. आता 17चा खतरा कोणाच्या डोक्यावरती मंडळत असेल पाहूया मित्रांनो. रोहित नागोजी एक वेगवान भन्नाट मारा, भन्नाट वेग ज्याच्याकडे आहे तो गोलंदाज. सध्याच्या घडीला आपण कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहतोय. उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. हा, इथे मात्र पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू बघायला मिळते. रोहित नागोजीला माहीत होता मला आता कसा चेंडू टाकायचा आहे, प्रयत्न समोरील फलंदाजी काय असतील ही भली बाती त्यांनी ओळखली आहे. वा, छान गोलंदाजी रोहित, चांगला कमबॅक. खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतो, अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला चांगला गोलंदाज किंवा फलंदाज व्हायचा असेल तर आपल्याला कशा प्रकारे फलंदाजी, कशा प्रकारे गोलंदाजी, टिच्चून मारा कसा करता येईल हे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला दाखवावं लागेल. इथे मात्र फटका फसलाय. गणेश पडवल बॅक टू द पवेलियन. सुरुवात नक्कीच चांगली होते हिंदवी पद्मदुर्ग करून, परंतु कुठेतरी पाठोपाठ फलंदाज सुद्धा बाद होत आहेत. शिल्लक पहिला विकेट मिळवला या ठिकाणी रोहित नागोजी याने आपल्या या षटकामध्ये. खराब चेंडू, आता चेंडू हातातून सुटलाय. काहीतरी नक्कीच वेगळं करायचं होतं रोहित नागोजी याला. स्विंग चेंडू पाहायला मिळाला असता, कारण बोटांवरती सगळी जादू असते. ते तुम्हाला चेंडू कसा स्टार्ट घ्यायचा आणि कसा चेंडूला रिलीज करायचा हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात मित्रांनो, बेसिक आहे या. बघूया काय चेंडू. वा, पुन्हा सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढल्यानंतर गणेश पडवळला आपण पाहिला. दुसरा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा मिस केला आणि त्याच्यानंतर मात्र गणेशचं विकेटसुद्धा याने मिळवलंय. तो गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला मैदानावरती दिसतोय आपल्या स्क्रीनवरती. त्याचं नाव आहे रोहित नागोजी, मॅन फ्रॉम बोर्ली. पुन्हा कुटप्प्याचा चेंडू, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. बॅटची कडा घेऊन मात्र लेग स्लिपच्या दिशेने
चेंडू ट्रॅव्हल करत होता, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही आहे दोन्ही फलंदाजांकडून, कारण इथे मात्र आपल्याला नक्कीच घाई करून आपला विकेट रनआउटच्या स्वरूपात द्यायचा नाही आहे. हे आता मात्र सिद्धार्थ असेल आणि प्रज्वल असेल, दोन्ही आता फलंदाजांनी ठरवलं आहे. कोणती चूक आपल्याकडून करायची नाही आहे. सुरुवात नक्कीच चांगली आहे. आहा, इथे मात्र फटका फसलाय, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू दंडीला दान, फलंदाजाला मिळतो एक जीवनदान. नशिबाचा चौकार मात्र या ठिकाणी आलेला नाहीये. चांगला कमबॅक सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळते आणि फक्त 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्याने वाढती धावसंख्या 19. पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी ठेवा ही विनंती असेल. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 31 धावांची गरज, 31 धावांची गरज. 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या निखिल धारव्याच्या, परंतु दुसरं षटक आपण पाहू शकता मग मित्रांनो, रोहित नागोजी काय कमालीची गोलंदाजी केली, अप्रतिम कामगिरी. चला अंपायर पंच यस सांगतायत टीम मीटिंग नॉट अलाउड. बघा पंच सुद्धा किती चुस्तीचे तयारीचे आपण पाहतोय या ठिकाणी. तर मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा VCC विहूर फलंदाजी करत होती तेव्हा जवळपास 2 षटकांमध्ये 18-19 धावा होत्या आणि आता सुद्धा आपण पाहतोय, कारण तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या होत्या अफान कासकरने आणि 18 वरून तब्बल 41 पर्यंत मजल मांडली होती तिसऱ्या षटकामध्ये. आता इथे मात्र फलंदाजी करणारा संघ हिंदवी पद्मदुर्ग 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये निखिल धारवे याच्या एकूण 15 धावा आल्या होत्या, परंतु रोहित नागोजीने काय अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे VCC विहूरसाठी आणि फक्त 4 धावांच्या मोबदल्यात एक फलंदाजाला बाद सुद्धा केलं होतं. 15 धावा देऊन अक्षय कांबिलीचा मोठा अडसर निखिल धारवे यांनी माघारी परतवलं होतं, त्याला दूर केलं होतं आणि त्याच्यानंतर रोहित नागोजी यांनी सुद्धा एक फलंदाजाला बाद केलं होतं. त्याचं नाव होता मित्रांनो गणेश पडवल. मुरुड प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार किताब ज्यांनी पटकावला होता, एक अर्धशतक त्याच्या नावावरती होता मित्रांनो. तो फलंदाजाला माघारी परतवण्याचं काम केलंय रोहित नागोजी याने. 12 चेंडू 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हिंदवी पद्मदुर्ग या संघाला पहिल्याच चेंडूवरती केलाय मोठा प्रहार, वाघाची दहाड. 10 मिळतील, 6 षटका. रोहितने चांगला कमबॅक केला होता, धावसंख्या आटोक्यात ठेवण्याचं काम केलं होतं, फलंदाजीमध्ये खिंडार पाडण्याचं काम केलं होतं. परंतु इथे मात्र सुरुवात अंजला आदमणे याच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय प्रज्वल पालवणकर याने. या षटकारामुळे वाढती धावसंख्या अर्धी झालेली आहे, अर्थात 25, आणि जिंकण्यासाठी उर्वरित 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. काय समीकरण बनतात बिघडतात मित्रांनो. एकदम चुरशीदार सामना आपल्याला या दुसरा पाहायला मिळते. हा थर्रार आहे मित्रांनो विहूर मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफीचा, ज्याच्यासाठी खूप आयोजकांनी मेहनत घेतली आहे. आयोजकांबद्दल नक्की सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे मित्रांनो, त्यांचा विशेष नक्कीच आभार या ठिकाणी आपल्याला मानावा लागेल, ज्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. डॉट चेंडू होते, चेंडूवरती धाव येत नाही आहे. इथे चेंडू निर्धावक चांगला कमबॅक केलाय आणि असंच कमबॅक तुम्हाला करावं लागेल, कारण ऑक्शनच्या वेळी ज्या संघ मालकाने आपल्याला संधी दिली
इथे मात्र खराब चेंडू, खूपच उजव्या यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी पुन्हा वाईट बॉल घोषित केलाय. एक वाढती धावसंख्या, एक अवंतरणे उरते ती म्हणजे 26. तर या स्पर्धेमध्ये तलाबाई कचकोल, एतिशामबाई किल्लेदार, इम्तियाजबाई लोगडे, आदिल पंगारकर, बशीर हल्डे, बच्चू उमेर पंगारकर, आतिफ उल्डे, जिमाम पंगारकर, नवीद हमदुले, संजय तांबे, खुर्शीद हल्डे, फारुख हल्डे, अब्दुल मजीद हमदुले, ताजुद्दीन पंगारकर, सुलतान हमदुले यांचा विशेष आभारच आपल्याला मानावा लागेल, ज्यांनी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे. इयाजबाई खानजादे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभेच्छा देत आहेत तलाबाई तुमच्या या स्पर्धेला. धन्यवाद इयाजबाई. आणखीन एक हौशी रसिक आपण पाहतोय मित्रांनो, खेळाडूंना भेटायला जाते परंतु मामा काका आपल्याकडे वेळ कमी आहे, जिंकल्यानंतर तुम्ही भेटा. मन्नांना भेटायला गेलाय तो, चाहता आहे मन्नांचा. हा क्रिकेटचा फेवर आहे मित्रांनो, क्रिकेटचा बुखार ज्याला आपण म्हणतोय. प्रत्येकाला क्रिकेट आवडतो आणि त्याच्यासाठीच ते मैदानाकडे त्यांचे पावले आपोआप वळत असतात. परंतु या ठिकाणी मामा तुझा कौतुक मानेन मी, आभारसुद्धा व्यक्त करतो आणि मैदानाच्या बाहेर जाण्याची कृपासुद्धा असेल विनंती तुला करते. प्याराबाई किल्लेदार यांची सुद्धा खूप मेहनत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कसं चांगल्याचं चांगलं प्रदर्शन या स्पर्धेचं करायचं आहे. त्यानिमित्ताने प्याराबाईची सुद्धा पावले नेहमीच उचलत असतात. ते कोणत्याही कमी राहावी नव्हे ही सुद्धा ती खबरदारी घेत असतात. सोहम, परेश, नितेश, साहिल असे ब्रॉडकास्टिंगची टीम GT स्पोर्ट्स आणि अंतिम अंबाजी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. स्टार क्रिकेट 24/8च्या स्पर्धेमध्ये मित्रांनो उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला होता. इथे आणखीन चेंडू निर्धाव येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक हांजलाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. फिरकीचा जादूगर आहे, डाव्या हाताचा हा गोलंदाज नक्कीच चांगला कमबॅक करताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे, 26 धावा. आणखीन एक फलंदाज बाद, प्रज्वल पालवणकर माघारी परततोय डगआउट मध्ये. जाऊया DJ ऑपरेटर कडे. प्रज्वल पालवणकरसाठी एकदा जोरदार टाळ्या हवाला आहे, काही हरकत नाही आहे. या खऱ्या अर्थाने या चालू सामन्यामध्ये ज्याने रोमांच भरण्याचं काम केलं आहे तो प्रज्वल. माघारी परतला, 8 चेंडू आणि 20 धावा त्यांनी केल्या आपल्या संघासाठी. जोपर्यंत प्रज्वल मैदानावरती उभा होता खेळपट्टीवरती तेव्हा असं वाटत होता की हिंदवी पद्मदुर्ग हा सामना जिंकेल. आता सुद्धा बघायला गेलं तर मित्रांनो 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. बऱ्याचशा वेळी एका षटकामध्ये सुद्धा आपण 24 धावा येताना पाहिलेल्या आहेत, परंतु इथे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला सामन्याला सुरुवात करा. ऋतिक गेलाय मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी. आता पाहूया ऋतिक आणि सिद्धार्थवरती मोठी जबाबदारी असेल. 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी हिंदवी पद्मदुर्ग या संघाला 24 धावांची गरज आहे आणि VCC विहूर या संघाला हे धावा डिफेंड करावे लागतील. कोण होईल कोणावरती भारी मैदानात आपण पाहतोय त्याच्यासाठी सुरू आहे जय्यत तयारी. कारण मीटिंग घेतल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा थोडासा वेळ घेतोय आपल्याकडे आणि एक मीटिंग लागली होती. त्या मीटिंगमध्ये काय निर्णय घेण्यात आला असेल, काय फिल्डिंग
कोणाला शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपल्याला बोलावं लागेल, ही चर्चा नक्कीच त्या मीटिंगमध्ये झाली असेल. चला, आता वेळ मात्र तुम्हाला यापुढे देता येणार नाही. आमिर ताली, विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. एक चांगला यष्टीरक्षक VCC विहीर या संघाला लाभलाय मित्रांनो. विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. त्याच्या स्टॅटसवर तर आपण नेहमीच विराट कोहलीचे चित्र फोटो बघत असतो. बरेचसे खेळाडू आपल्या एखाद्या खेळाडूला भारतीय संघाच्या नक्कीच आपला आयडल मानत असतात. त्यातल्या त्यात आमिर तालिबचा फेवरेट विराट कोहली, कोणाचा रोहित शर्मा असतो, कोणाचा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, पूर्ण भारतीयांच्या हृदयामध्ये बसणारा खेळाडू, 100 शतक ज्याच्या नावावरती आहे मित्रांनो. इथे चांगली गोलंदाजी, आता खरंच कौतुक करावं लागेल. आणि गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा हंजलासाठी सुद्धा टाळ्या व्हायला काही हरकत नाही. पहिल्या चेंडूवरती अंतिम षटकार आला होता, परंतु काय कमबॅक केलंय त्यांनी. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्यात. पुन्हा खराब चेंडू, पुन्हा खराब चेंडू. इथे आणखीन एक धाव मिळेल. 1 ने वाढती धावसंख्या 27 दिसते धावफलकावरती. 23 धावांची गरज, 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. समीकरण सध्या मैदानावरती आपल्याला दिसतंय चालू सामन्यामध्ये. फुलटस पद्धतीचा चेंडू, बॅटची खालची कडा घेऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव मिळेल, दुसरा धाव, यस यस, नो नो, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 2 धावेने वाढती धावसंख्या 29. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावा. 3 मोठे फटके आता तुम्हाला मारावेच लागतील, तरच तुम्हाला हा सामना जिंकता येईल. हिंदवी पद्मदुर्ग या संघाला हा सामना जिंकायचा असेल तो उर्वरित 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. जोपर्यंत प्रज्वल पालवणकर फलंदाजी करत होता तोपर्यंत आपल्याला वाटत होता की सहज हा सामना जिंकेल, पण तो पुन्हा प्रज्वल बाद झाल्यानंतर मात्र या सामन्याचे चित्र पलटलेले दिसतात. 6 चेंडू 21 धावा. चला, प्रत्येक षटकानंतर आपल्याला मीटिंग घ्यायची नाही आहे, कारण तुम्हाला प्रत्येक सामना 4 षटकांचा खेळायचा असेल तर याच्यासाठीच मी तुमच्याकडे ही विनंती करीत आहे. आयोजक सुद्धा आम्हाला सांगतायत की त्यांना प्रत्येक वेळी जमायला देऊ नका. पंचसुद्धा तुम्हाला सांगतायत. आता तुम्ही पंचांना टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नका. तुम्हाला हे पंच शांत दिसत असेल तर तसेच कडक शिस्तीचे ते सुद्धा ते पंच आहेत. आता तुम्हाला जर त्यांना एखादी मोठी भूमिका घेण्यास तुम्ही भाग पाडाल हे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. म्हणूनच मी विनंती करतोय आपल्याला, त्यांना कडक भूमिका घेण्यास आपण पावलं उचलावासाठी लावू नका, ही विनंती असेल. 6 चेंडू 21 धाव. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो इथे मात्र मिळेल 1च धाव. सिद्धार्थ याला आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता उर्वरित 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे आता एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करेल, पण त्यासाठी मोठा फटकाच मारावा लागेल. खराब इथे मात्र चेंडू निर्धाव आलेला आहे. 30 धावा. तर इथे डॉट बॉल आलेला आहे. हा सुरेख चेंडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात कारगर चेंडू आत्ताच्या घडीला टाकलाय. गोलंदाज सूर्या भोबू. सूर्या सुद्धा या संघामध्ये आपल्याला खेळताय. चांगला संघ या ठिकाणी निवडलाय VCC. मन्नान आणि इम्रान लसने याने. आणखीन एक चेंडू निर्धाव. पहा मित्रांनो, सुरुवातीला एक अग्रेसिव्ह क्रिकेट ज्या संघाने खेळला हिंदवी पद्मदुर्ग, प्रज्वल पालवणकर, काय फलंदाजी केली होती प्रज्वलने. खरं तर कौतुक अफान कास्करचं सुद्धा करावं लागेल, कारण सुरुवात खराब झाली होती. त्याच्यानंतर अफान कास्करने सुद्धा चांगली फलंदाजी केली. रोहित नागोजीने सुद्धा चांगली फलंदाजी केली. रोहित नागोजीने चांगली गोलंदाजीची सुरुवात केली होती आणि तिथूनच मात्र. आणि हा षटक आता मेडन होईल की काय. 5 चेंडू
पहिला सिंगल आलाय. वाह, काय गोलंदाजी टाकलाय मित्रांनो सूर्या भोबू. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये कोणती धाव दिलेली नाहीये. सूर्या भोबू साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला काहीही हरकत नाही. जिमाम तू आज टाळ्या वाजवण्याचंच काम कर. काल जिमामचा संघ बाहेर गेलाय, मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल. काय संघ निवडला होता जिमामने. री एंट्री या स्पर्धेमध्ये नाही. हार्डलक. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी कर, MTPL साठी तयारी कर. जिमामने तयारी भरपूर केली होती. रोज सकाळी 7 वाजता मजगावच्या मैदानावरती मॉर्निंग क्लबमध्ये खेळण्यासाठी तो यायचा. परंतु वसीम सरांना पुन्हा बोलण्याची तुम्ही संधी दिली, कारण 2 दिवस अगोदर वसीम सरांनी व्हॉट्सअपवर सुद्धा एक मेसेज केला होता जिमाम आणि ब्रावोसाठी. आणि दुर्दैव बघा की हे दोन्ही संघ बाहेर गेलेत, दोन्ही खेळाडू बाहेर गेलेत या स्पर्धेतून. त्या बात आहे. DK पाटील सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. नीतू भुरे, काय गोलंदाजी नीतूची राहिली, काय क्षेत्ररक्षण, काय फलंदाजी. भाच्याने नक्की चांगली कामगिरी केली आहे DK सर तुमच्या नीतू भुरेने. काल सुद्धा मी माहिती दिली होती. कामरान टाके सुद्धा या ठिकाणी आलाय. 24च्या स्पर्धेमध्ये कामरानचा सुद्धा संघ होता. आता कोणाला बेस्ट सपोर्टिंग फॅनमधून कामरान या ठिकाणी आलाय. कामरान, सपोर्ट कोणाला असेल? हां, विजेत्या संघामध्ये पहिला टॉस होईल. आता विजयी कोण होईल? झालंय VCC विहूर. चला, VCC विहूर आणि क्यूटेक. अफान कासकर मित्रांनो, नो डाऊट अफानसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. फहद भाई, अफान कासकरला निवडले आपण या ठिकाणी. काय फलंदाजी केले अफानने. फहद कलबसकरचा खास चाहता मोहम्मद लसने पाठीशी उभा आहे त्याच्या. IT सेल A1चा IT सेल आहे तो, कारण त्याचे रील्स आपण नेहमी बघत असतो फहद भाई सोबत. बघा, वसीमभाईचं नाव घेतलं लगेच वसीमभाईचा फोन सुद्धा आलाय. भाई नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. काल सुद्धा वसीम सरांनी दिवसभर या स्पर्धेचा या व्यासपीठावरती बसून आनंद घेतला होता. क्यूटेक स्विच गेअर आणि VCC विहूर दोन्ही विजेते संघाच्या कॅप्टनला माझी विनंती असेल. बघा, तिथून आपण पाहतोय आम्ही पुकार लावला अशी चिंदरकरची पावले आपोआप टॉसबॉक्सकडे जात असताना. तसेच मन्नान पंगारकर, आज बबलूबाई सुद्धा खुश असतील, कारण VCC विहूरचा संघ पुन्हा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना दिसला. आशिष चिंदरकर, रियाज कचकोल याच्या शुभ हस्ते तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. रियाज भाई कोणी टॉस जिंकला? इम्तियाज भाई VCC. क्या बात आहे. पहिला टॉस गमावला होता, परंतु दुसरा टॉस मात्र जिंकलाय. काय निर्णय असेल मन्नान? क्यूटेक स्विच गेअर विपक्ष असेल VCC विहूर. हा सामना जिंकून कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल? जदीद पंगारकरने सुद्धा या स्पर्धेसाठी खूप तयारी केली होती. खूप टेन्शन मध्ये सुद्धा मी पाहिलाय जदीद पंगारकरला. प्रत्येक गोष्टीवरती मला सुद्धा तो विचारत होता, माझ्याकडनं सुद्धा तो काहीतरी टिप्स घेत होता. कोणता खेळाडू कसा आहे मुश्ताकभाई तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि त्याला मी सांगितलं होतं, खरंच तुझा संघ अगदी दावेदार आहे. बघा, आपण एकापेक्षा एक चांगले खेळाडू या संघामध्ये पाहतोय. अर्थात मुरुड प्रीमियर लीगमधील सर्व संघ नक्कीच चांगल्या तयारीशी उतरणार आहेत, परंतु काल 4 संघाचे दुर्दैव की या स्पर्धेतून त्यांना बाहेर पडावं लागलं होतं.
मग त्यात प्रयास वर्सोलकरचा संघ असेल, वाघोबा, मुझफ्फरभाई वालवटकर यांचा मेहरान 11, सरपंच उपसरपंच इस्माईलभाई सिद्दीक यांचा संघ आणि दाऊद अली, उमेर आणि आझरचा संघ. हे दुर्दैव. काय गोलंदाजी टाकले हंजला. हंजला चांगला कमबॅक केलास तू. काय बोलशील तुझ्या गोलंदाजीबद्दल आणि या संघाच्या विजयाबद्दल? अशफाक भाई काहीतरी बोलायला पाहिजे. अशफाक भाई कसं वाटतं तुम्हाला? हे पुढचं आपलं भविष्य आहे. तुटक्या फुटक्या भाषेमध्ये 2 शब्द बोलला तरी आम्हाला समाधान वाटते. काही बोला, काही बोलतात. आपण बऱ्याचशा इंटरव्ह्यू रीलमध्ये पाहत असतो, त्याला जसं वाटतंय तसं तो बोलतंय, पण ते सुद्धा लोकांना आवडतो. कोणी बॅट्समनला खईस सुद्धा बोलतो. बॅट्समन समोरचा खईस होता, हे काही शब्द न आवडणारे सारखे आहे, पण तो लोकांना आवडतात. काही आपल्या भाषेतून आपण काही बोलू शकतो. चांगलं मनोरंजन सुद्धा कॉमेंट्रीमध्ये सुद्धा करताना आपल्याला आपण इम्रान भाईजानला सुद्धा बघत असतो. चला, मनसूर बकवाल सुद्धा या ठिकाणी आलाय. नवीन लुकमध्ये मनसूर आपल्याला दिसते. चला, आता क्षेत्ररक्षणासाठी मित्रांनो क्यूटेक स्विच गेअर हा संघ मैदानात दाखल झालाय आणि आत्ताच या सामन्याच्या अगोदर जिंकणारा संघ VCC विहूर सज्ज होत आहे. पुन्हा मला वाटतं निखिल दार्वेज असेल. आता मात्र या सामन्यामध्ये निखिल याला पुनरागमन करावं लागेल, परतावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये निखिलची बॅट त्याच्यावरती रुसली होती. हा संपूर्ण हंगाम मित्रांनो 1 शतक निखिल दार्वेच्या नावावरती सुद्धा आहे.